Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मंत्री छगन भुजबळांची. शेरो शायरीत नाराजी व्यक्त करण्याची स्टाईल असणाऱ्या भुजबळांचा आणखी एक अंदाज पाहायला मिळाला. राज्यसभेवर संधी न मिळाल्यानं मी कबड्डी का खिलाडी हूं शतरंज का नहीं असं भुजबळ म्हणाले. पाहूया. मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ. राज्यसभेवर राजेश जैन यांना संधी मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांनी कबड्डी का खिलाडी हो शतरंज का नहीं जानता असा शेर मारून नाराजी व्यक्त केली. सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवर छगन भुजबळ राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते, पण पुतण्या समीर भुजबळांना आपल्या जागेवर कॅबिनेट मंत्री करा अशी अट भुजबळ यांची होती. त्यामुळेच भुजबळांचं खासदार होण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. तर ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवार, मकरंद पाटील, सुनील तटकरे यांची मुलं मुली आमदार खासदार आहेत, तोच न्याय आपल्याला देखील मिळावा हे भुजबळांनी ऑन कॅमेरा देखील बोलून दाखवलं. राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज भरताना सुद्धा भुजबळ उपस्थित होती, पण जैन यांचा अर्ज दाखल झाल्यानंतर मनातलं माध्यमांसमोर ते बोलून गेले. नाही, मी आज नाही 15-20 दिवसापासून वर्तमानपत्रात आणि मीडियात सुद्धा आलेला आहे. मला राज्यसभेवर जायचं आहे किंवा लोकसभेत जायचं आहे, पण 4-5 वेळेला आलेल्या ह्या संधी ज्या दुर्दैवाने काय हाती लागल्या नाही. तर मग यावेळेला जायचं का तर म्हटलं जाऊ, परंतु अनेक ठिकाणी मकरंद पाटील मंत्री आहेत, त्यांचे भाऊ तिथे खासदार आहेत, सुनेत्राताई आहेत, जयवर्ती आहेत, शिंदे खाली आहेत, त्यांचे पुत्र वरती राज सगळी अनेक ठिकाणी तटकरेंचे तसं आहे. तर म्हटलं मलासुद्धा हा नियम लागू करून माझ्यासुद्धा मुलाला जे आहे मंत्रिपद द्या, मी राज्यसभेवर जातो. परंतु मला असं वाटतं की ते वरती कम्युनिकेट करायला वेळ लागला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचं ज्येष्ठत्व, त्यांचा अनुभव पक्षाला उद्याच्या दृष्टिकोनातून दिशादर्शक त्या ठिकाणी ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य तो सन्मान होऊनच पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल करत असताना त्या संदर्भातला निर्णय आम्ही एकमताने करणार आहोत. आता भुजबळांना राज्यसभेवर संधी न मिळाल्यामुळे काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवलं. मात्र स्वतः भुजबळांनी भाजपनं नकार दिला असं म्हणण्यात तथ्य नाही असं म्हटलंय. अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये काय चाललं आहे याचा अंदाज सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना आलेला आहे. खरं तर आज अशी राजकीय परिस्थिती आहे की राज्याचे मुख्यमंत्रीच ठरवतात की कोणत्या पक्षाचा माणूस कुठे गेला पाहिजे. BJPकडे ते प्रपोजल आम्ही मांडल्यानंतर शेवटचा एकच दिवस होता, आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतर, आणि ते 1 दिवसामध्ये मग त्यांचं असं उत्तर आलं की ज्या वेळेला विस्तारीकरण होईल मंत्रिमंडळाचं, रिशफल होईल, काय होईल त्यावेळेला विचार करू. त्यामुळे BJPने नकार दिला या गोष्टीमध्ये तथ्य नाही. जे आम्ही एकत्र असतानाही आदरणीय पवारसाहेबांचा फार आग्रह होता की आदरणीय भुजबळ साहेबांचं नेतृत्व हे फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित न ठेवता देशाला त्यांचं नेतृत्व हे मिळालं पाहिजे. आणि अर्थातच भारताला एक मोठा नेता जो खरं मिळू शकला असता. पार्लमेंटमध्ये त्यांची उत्तम भाषा करायची पद्धत, त्यांची भाषणं, त्यांचे विचार, पण ते अर्थातच दिल्लीमध्ये आले असते तर देशामध्ये एक मोठं नेतृत्व उभं राहिलं असतं. छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे की मंत्रिमंडळाचं विस्तारीकरण होईल तेव्हा विचार करू असं सांगण्यात आले. म्हणजे भाजप किंवा केंद्रीय नेतृत्वावर त्यांची नाराजी नाही, पण शतरंज का खिलाडी नाही असं म्हणत अप्रत्यक्षपणे आपल्याच नेतृत्वावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता तो अन्याय काय आहे की हे चालायचंच आता आणखी पुढे. आज नाही तो कल, कल नहीं तो परसों. क्या मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ. शतरंज नहीं जमता है मुझे पूरी. अरे हमने कहा ना हम कबड्डी के प्लेयर हैं, शतरंज के खिलाड़ी नहीं है.
बोलल्यानंतर छगन भुजबळ नाराजी अशी चर्चा रंगते. तुमचं काही बोलणं झालंय का किंवा काही त्यांना नाही. काही सांगू इच्छिता का? काहीच नाही. छगन भुजबळ, मी प्रत्येक वेळी बोलतो की छगन भुजबळ साहेब माझे वडीलधारी आहे आणि आज ज्या उत्सुकताने ते मला आशीर्वाद द्यायला माझ्या नॉमिनेशनमध्ये आले, मला तो एक बोलता येतच नाही. मी आभार व्यक्त करतो की वडीलसारखा त्यांनी मला आशीर्वाद दिला. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा नाशिकमधून लढण्यासाठी भुजबळ इच्छुक होते, पण शिंदेच्या शिवसेनेनं जागा सोडली नाही. आता सुनेत्रा पवारांच्या जागी राजेंद्र जैन यांच्याऐवजी भुजबळ यांचा नंबर लागला असता, पण समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्री करण्याच्या अटीमुळे भुजबळ यांची संधी पुन्हा एकदा हुकली. अक्षय मंकणीसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.